नमस्कार मित्रांनो. तर पावसाने थोडा स्टॉप घेतलाय, त्याच्यामुळे कस्टमर सुद्धा आहेत. कारण का ज्या टायमाला पाऊस पडतो ना, तर कस्टमर फार कमी होऊन जातात. कारण का कसं आहे, प्रत्येक जणाला वाटतं अरे पाऊस पडतोय कशाला जाऊ, हे ते, तर लोक अवॉइड करतात बाहेर पडणं. थोडा लॉस होतो, बट ठीक आहे. लॉस काय होत नाही, घरी जाऊन आम्ही ते स्वतः खातो. कारण का आपल्याला माहिती आहे आपण हायजीन मेंटेन केलंय, प्रॉपर बनवलंय, चांगले इन्ग्रेडियंट्स यूज करून आपण या गोष्टी बनवल्यात. तर त्याच्यामुळे जास्त आम्हाला काय हे नाही की कशाला खायचं वगैरे. आम्ही स्वतः खातो. उरलं असेल तर मंदिराच्या बाहेर जे असतात तर त्यांना सुद्धा देतो टाकून देण्यापेक्षा. तर खूप सारे आमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. आणि एक किस्सा होता. त्या दिवशी एक फ्रेंड भेटला होता आणि त्यांनी विचारलं की अरे तू गाडी वगैरे कधी शिकला, कसं काय हे सगळं करायला लागलास. तर त्याच्यावरती मी सुद्धा विचारात पडलो की अरे भाई कधी शिकला म्हणजे काय झालं की ज्या टायमाला मी गाडी घेतली पूर्ण रॉ होती टेम्पो. तर त्या टायमाला म्हणजे जिथून मी आणली तिथपर्यंत मला चालवता येतही नव्हतं, काहीच माहित नव्हतं. गेअर वगैरे कसं टाकायचं, काय काय क्लच, काय ब्रेक, काय एक्सिलेटर, काहीच माहित नव्हतं. बट काय झालं की आणल्यानंतर मी विचार केला की आता आपल्याला शिकावं लागेल. कारण का लोकांच्या भरोश्यावर तर नाही राहू शकत, शिकावं लागेल. तर शिकण्यासाठी मी ज्याच्याकडनं घेऊन आलो होतो तर त्याला रिकमेंड केलं की भाई मला शिकव म्हणून. बट काय झालं की आजच्या जगामध्ये कोणाला दुसऱ्यासाठी वेळ नाही, बरोबर. आणि आपल्यासाठी एवढं कोण करणारही नाही, ही मुळात खरी गोष्ट आहे. तर एक संडे वाट बघितली, दुसरा संडे वाट बघितली, बट नंतर विचार केला की माझं आहे तर मला करावंच लागेल, बरोबर. आणि एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर असं स्वस्त बसून तर चालणार नाही. कारण का टाइम निघत चाललाय आणि सगळ्या या गोष्टी आहेत. तर मी असा विचार केला की एक काम करूया, सकाळी लवकर आपण उठतोच, संडेला सुद्धा उठूया. तर संडेला एक संडे होता की त्या टायमाला मी 4 वाजता उठलो, सगळी शांतता असते रस्त्यावरती, आणि देवाचं नाव घेतलं. आधीच्या रात्री युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ वगैरे बघितल्या होत्या, कसं असतं काय असतं, गेअर कसं चेंज करायचं वगैरे. तर युट्यूबवरती बघून बघून वगैरे हे ते सगळं करून करून थोडंफार नॉलेज थेरेटिकल घेतलं आणि म्हटलं करूया सुरुवात. उद्या जे काय होईल ते होईल, बघता येईल काय होईल, जास्तीत जास्त कुठे ना कुठे स्क्रॅच येईल, काय ना होईल. बट आपण ट्राय तर करायला पाहिजे, कारण का सुरुवात केल्याशिवाय काहीच होत नाही. हे तर खूप मोठी, हे खूप मोठा मीथ आहे, हे खूप मोठं सत्य आहे. सुरुवात केल्याशिवाय काहीच होणार नाही. तर काढला सकाळी उठून एकदम गाडी, आणि युट्यूबवर बघितल्याप्रमाणे माइंडमध्ये होतं की स्टार्ट अशी करायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि घेतलं बाप्पाचं नाव आणि मारला स्टार्टर. आणि हळूहळू हळूहळू गोष्टी समजायला लागल्या की अरे हे असं आहे, ते तसं आहे, हे असं केल्यावर हे असं होत आहे, ते तसं केल्यावर ते तसं होतंय. बघा, सुरुवात केलीच नसती ना तर मी शिकलोच नसतो. असं वाटतं की जर का आपल्या समोर जर का परिस्थिती तशी असेल ना, तर कुठल्याही सिच्युएशनची वाट न बघता, कोणाचीही वाट न बघता आपण जर का स्वतः सुरुवात केली तर मला वाटतं आपण त्यातून एकतर चुकलो तर आपण त्यातून शिकू तरी, नाहीतर एकतर बेस्ट तरी होऊन जाईल. या दोन गोष्टी फिक्स आहेत. एकतर बेस्ट होईल, आता काय आहे की त्यातून आपल्याला अनुभव भेटेल, आणि अनुभव भेटल्यामुळे ना खूप आपण पुढे जाऊ शकतो. कारण का अनुभव खूप महत्वाचा आहे. प्रत्येक टायमाला आपण स्वतःच सुरुवात करायला पाहिजे. कोण येणार नाही, हात धरून शिकवणार नाही, असं कर तसं कर, हे कर ते कर. सेल्फ जेवढं आपण इंडिपेंडेंट राहू तेवढं आपल्यासाठी बेस्ट आहे, आपल्या फ्युचरसाठी बेस्ट आहे, आणि आपल्या ग्रोईंग लाईफसाठी बेस्ट आहे. तर सुरुवात आम्ही सुद्धा अशीच हळूहळू हळूहळू छोटीशी सुरुवात केली. थोडं थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला, आणि अजूनही थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. गणपती बाप्पा सोबत आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आणि यूट्यूबची जी फॅमिली आहे आणि इंस्टाग्राम वगैरे, तर खूप सारे मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतात. त्यामुळे मला सुद्धा एक ॲप्रिशिएट होत आहे की आपण करतोय ते बेस्ट आहे. म्हणजे आपण कुठली फालतूगिरी करत नाही, सोशल मीडियावरती कुठली अशी उधळपट्टी करत नाही. आजच्या टायमाला सोशल मीडियाचा आपण बेस्ट यूज करतोय, आणि जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून मला असं वाटतं की हाच बेस्ट टाइम आहे, हेच बेस्ट एज आहे काहीतरी स्टार्ट करण्याचा. तर हाच एक मला मेसेज पोचवायचा आहे प्रत्येक यंग जनरेशनला, की असं सगळं आहे. बघा, छोटी सुरुवात पण खूप काही मोठं करून जाऊ शकते, असं आहे. तर स्टार्ट करायला पाहिजे प्रत्येकाने. एक टाइमला ना आपण अचीव करू शकतो. आपल्याला वाटतं खूप कठीण आहे, असं आहे तसं आहे, पण सुरुवात केली की सगळं व्यवस्थित होऊन जातं.
आणि आपला पॉझिटिव्ह विचार असतील, निगेटिव्हिटी करणाऱ्या लोकांपासून सुद्धा दूर राहावं लागतं अशा टायमाला. मला सुद्धा खूप लोक बोललेले, अरे कशाला यार, हे काय आहे, कशाला करतोयस. पण तसं ना, त्या लोकांपासून ना चार हात लांबच राहायचं असं आहे. तर आपण लाईफमध्ये काहीतरी करू शकतो. त्यांचा विचार केला ना, ना ते पुढे जात ना आपल्याला पुढे जाऊ देत. त्यामुळे आपण आपला विचार करायचा, चांगला जे काय ते, चांगलं काय वाईट काय आपल्याला समजतं ना. आपण थोडे एवढे लहान, आपण थोडे कॅपेबल आहे. आपल्याला जावं लागेल, कारण का जस्ट आलो आहे आणि थोडीशी व्हिडिओ बनवूया. आणि तेवढ्यातच कस्टमर सुद्धा झाले. आपल्याकडे कसं थोडं आजूबाजूला शाळा सुद्धा आहेत महानगरपालिकेच्या. तर आपल्याकडचा जो नाश्ता आहे तो पौष्टिक असल्यामुळे काय होतं की शाळेतले सुद्धा काही विद्यार्थी आहेत ते डब्याला सुद्धा हे सगळे घेऊन जातात. कांदे पोहे वगैरे असेल, काही असेल, असं आहे. तर म्हणजे आपला हेल्दी नाश्ता आहे. आणि मेन म्हणजे आमचा पूर्ण जो टेम्पो आहे तो प्रॉपर आम्ही हायजीन मेंटेन केला आहे. आम्ही दाखवतो तुम्हाला. शाळेतली पोरं आली आहेत आणि डब्याला त्यांनी घेतलंय कांदे पोहे वगैरे घेऊन जातात. छोटी छोटी मुलं आहेत आणि खूप छान वाटतं जेव्हा अशा सगळ्या गोष्टी आपल्या हातून चांगल्या घडत असतात ना. तर खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं की आपण जे करतोय चांगलं आहे. म्हणजे लोकांच्या हेल्थचा विचार करून आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि ते लोक सुद्धा ऍक्सेप्ट करतात आहेत की ही जी गोष्ट आहे ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे, हानिकारक नाही आहे. चला, आजच्या दिवसाची सुरुवात करूया.